नमस्कार. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी मुगाचं धिरडं किंवा मुगाचा डोसा बनवणार आहोत. इथे तुम्ही हा डोसा बघा, अगदी छान असा मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झाला आहे. जेवढा हा डोसा मऊ लुसलुशीत तयार होतो तेवढाच खाण्यासाठी देखील अतिशय पौष्टिक आहे. घरातील लहान बाळांपासून तर अगदी वृद्धांपर्यंत हा डोसा खाऊ शकतात. आता हा डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून भिजवलेले मूग घेतले आहे. आता हे मूग मी आधीच फ्रीजला भिजवून ठेवले होते. तुम्ही आयत्या वेळी 4 ते 5 तास कोमट पाण्यात मूग भिजवून घेतले तरी चालेल, किंवा मग तुम्ही सालासकट जी मुगाची डाळ असते ती देखील भिजवण्याचा वापर करू शकतात. आता आपण भिजवलेले यात 1 वाटी मूग मिक्सर जारमध्ये घालून घेणार आहोत व त्यानंतर यात आपल्याला चवीनुसार काही मसाले घालायचे आहे. त्यात मी इथे 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या घातल्या आहे. त्यानंतर इथे पाव चमचा भरून जिरं घालायचं आहे. इथे अर्धा इंच आल्याचे तुकडे घातले आहे व आपल्याला चवीनुसार यात हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. आता तुमच्या घरात लहान बाळ असेल त्याच्यासाठी तुम्ही हा डोसा बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप करून तुम्ही चवीनुसार लाल तिखटाचा देखील वापर करू शकतात. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे. त्याआधी इथे मी पाव वाटी यात पाणी घालून घेतलं आहे व आपल्याला मिक्सरला छान असं जाडसर हे दळून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकतात, थोडंसं जाडसरच हे मिश्रण तुम्हाला दिसत असेल, थोडंसं रवाळच मी हे वाटून घेतलं आहे. आता आपल्याला अगदी झटपट डोसे बनवायचे आहे, त्यामुळे पुढील पीठ करताना देखील आपण मिक्सर जारचाच वापर करणार आहोत. त्यासाठी 1 वाटी मुगासाठी इथे आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ वापरल्यामुळे आपले हे डोसे किंवा धिरडे जे बनणार आहेत ते अगदी मऊसूत जाळीदार तयार होतील. आता यात मी अगदी थोडीशी हळद घालून घेतली आहे. 1 चमचा लाल तिखट घातला आहे व चवीनुसार आता मीठ घालायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतात. त्यानंतर पुन्हा एकदा इथे मी साधारण अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे व हे आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकतात, अगदी छान असं एकजीव असं आपलं धिरड्याचं किंवा डोशाचं बॅटर तयार झालं आहे. अशा पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यात हे पीठ करून घेतलं की अगदी झटपट तयार होतं, भांड्यांचाही पसारा होत नाही. आता एका मोठ्या भांड्यात आपण हे सर्व मिश्रण काढून घेणार आहोत. इथे बघू शकतात, अगदी छान असं स्मूथ याचं पीठ बनून तयार झालं आहे. आता आपल्याला यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे. आपण अगदी डोशाचं बॅटर करतो त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. आता मिक्सर जारमध्येच थोडंसं पाणी घालून घेतलं आहे व आपल्याला हे मिश्रण छान असं एकजीव करायचं आहे. तुम्हाला जसं पाणी लागत जाईल तसं तुम्ही यात ऍड करायचं आहे. आता तुम्ही बघू शकतात, परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. आता यात मी 2 छोटे कांदे चिरून घातले आहे. त्यानंतर इथे मी हिरवीगार कोथिंबीर घातली आहे. त्यानंतर आपल्याला अगदी अर्धा चमचा यात ओवा अशा पद्धतीने हातावर छान असा चोळून घालायचा आहे. अशा पद्धतीने ओवा घातला की पदार्थाला छान असा ओव्याचा स्वाद येतो. आता आपल्याला हे मिश्रण सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे. आपण मीठ हे आधीच चवीनुसार घातलं होतं. ज्यावेळेस आपण पीठ बारीक केलं त्यावेळेसच मिठाचा वापर आपण या ठिकाणी केला आहे. आता छान असं आपलं हे डोशाचं बॅटर तयार झालेलं तुम्हाला दिसत असेल. आता आपण लगेचच डोसा बनवायला घेणार आहोत. आपण धिरडं किंवा डोसा बनवण्यासाठी तवा देखील गरम करायला ठेवला होता. तवा छान गरम झाला की त्यावर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. पहिलं धिरडं किंवा डोसा करताना ते खाली चिकटण्याचं शक्यता असते, त्यामुळे अशा पद्धतीने भरपूर असं तेल पहिल्या वेळेस आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता छान असं तेल लावलेल्या तव्यावर अशा पद्धतीने आपल्याला धिरडं घालून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, जसं आपण धिरडं घालत आहोत तशी लगेचच धिरड्याला छान अशी जाळी देखील पडलेली तुम्हाला दिसत असेल. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, धिरडा ज्यावेळेस घालतो त्यावेळेस तवा हा छान असा गरम झालेला असावा व गॅस हा आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. मंद आचेवर जर तुम्ही धिरडं घातलं की त्याला मग जाळी पडणार नाही. आता आपण धिरड्यावर झाकण ठेवून मंद आचेवर छान असं अर्धा मिनिट हे धिरडं शिजवून घेणार आहोत. अर्धा मिनिट झाला आहे. तुम्ही इथे बघू शकतात, मस्त असं धिरडं हे आपलं एका बाजूने भाजलं आहे. अशा पद्धतीने कडेला तुम्हाला रंग बदललेला दिसत असेल. आता लगेचच आपण सर्व कडा छान अशा मोकळ्या करून घेणार आहोत व हे धिरडं पलटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात, मस्त असं धिरडं हे तुम्हाला दिसत असेल. छान असं लालसर गोल्डन रंगावर हे भाजलं आहे. जाळी देखील अगदी सुरेख पडली आहे. आता दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही या धिरड्याला साजूक तूप किंवा बटर देखील लावून भाजू शकतात. अतिशय पौष्टिक असा प्रोटीनयुक्त हा डोसा किंवा धिरडं तयार होतं. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा नाश्त्याचा किंवा संध्याकाळच्या जेवणाचा मेनू तुम्ही करू शकतात. तुम्ही बघू शकतात, मस्त असं हे मऊ लुसलुशीत हे धिरडं
तुम्हाला दिसत असेल, दिसायला जेवढं हे छान दिसतं तेवढंच खाण्यासाठी देखील अगदी छान लागतं। अशा पद्धतीने आपलं हे धिरडं आता बनून तयार झालं आहे। याच पद्धतीने आता आपण राहिलेले सर्व धिरडी बनवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण राहिलेली ही धिरडी बनवून घेतली आहे। तुम्ही बघू शकतात अगदी जाळीदार रंग किती सुरेख आला आहे व अगदी मऊसूत हे धिरडं बनून तयार आहे। तुम्ही घरातील लहान बाळांना किंवा वृद्धांना हा नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणात मेनू बनवून द्या, अगदी आवडीने ते खातील व पोटभरीचा नाश्ता किंवा जेवण त्यांचं तयार होईल। अशा पद्धतीने तुम्ही देखील हा नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणात मेनू नक्की करा व कसा झाला मला लिहून कळवा। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या अस्सल गावरान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसहित। तोपर्यंत धन्यवाद।